हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? आणि आम्ही खूप मस्त आहोत आणि आजचा दिवस तुम्हाला असा छान जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर ना मस्तपैकी फ्रेश झालेली आहे आणि संध्याकाळी ना थोडंसं आपलं मन फ्रेश असलं ना की आपल्यालाही छान वाटतं. त्याच्यासाठी पहिल्यांदा मी फ्रेश होऊन घेते आणि आज ना थोडेसे असे केस ओढल्यासारखे वाटत होते. म्हणून केसांच्या मुळाशी आणि थोडंसं स्काल्पला म्हटलं ऑइलिंग करावं, म्हणजे मग जरा आपलं डोकंही फ्रेश वाटतं. आणि काय होतं, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे ना, त्याच्यामुळे खोबऱ्याचं तेल लावलं ना तर मस्तपैकी थंड थंड वाटतं डोक्याला. त्याच्यामुळे छान केस वगैरे केलेले आहेत आणि केस केलं ना तर मला अजून जास्त फ्रेश वाटतं. आणि त्याच्यानंतर एक साधा असं मस्तपैकी मी व्हिडिओसाठी मेकअप करत असते. तर तयार होऊन मस्त छान आलेली आहे आपल्या किचनमध्ये. आणि तोही मला आहे ना व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे बरं का ताईंनो, की कशा पद्धतीने मी एक साधा सिंपल मेकअप तयार करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एक माझं साधं सिंपल रूटीन दाखवणार आहे, की जसं खूप असं म्हणजे कंटाळवाणं वाटलं नाही पाहिजे काम करताना. कसं प्रॉपर कामाचं नियोजन झालं पाहिजे आणि कसं गाढवासारखं नुसतं दमलं गेलं नाही पाहिजे. काम करूनही आपल्याला उत्साही वाटलं पाहिजे, कंटाळवाणं वाटलं नाही पाहिजे आणि आपल्या मुलांनाही आपल्याला वेळ देता आला पाहिजे. थोडासा स्वतःसाठी पण वेळ काढता आला पाहिजे. असं प्रोडक्टिव्ह रूटीन असलं पाहिजे आपलं. आणि ते कसं, तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा बरं का. आणि चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज सुरुवात करू आपल्या व्हिडिओसाठी. तर तुम्ही बघितलं असेल माझं ना पीठ मळून झालेलं आहे. आणि पीठ कसं मळून झालं ना तर त्याला थोडा वेळ आहे ना मी हे करून ठेवते, जरा वेळ त्याला जसं मॅरिग्नेट म्हणतो ना आपण, तर थोडा वेळ जर ठेवलं ना पीठ तर मग चपात्या छान मस्तपैकी फुलतात, मऊ लुसलुशीत होतात. त्याच्यानंतर मग म्हटलं चला ते पीठ मुरतंय तोपर्यंत ना काय झालं, मला करायची होती आज शिमला मिरचीची भाजी खरी. आणि यांना मी काय म्हटले रात्री, अहो तुम्ही ना थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजत घाला, कारण सध्या यांना हरभऱ्याची डाळ टाकून ना शिमला मिरचीची भाजी खूप आवडते. यांना मी सांगितलं पण हे गेले विसरून झोपेच्या नादामध्ये आणि सकाळी मला असं वाटलं त्यांनी टाकलेलं आहे. तर सकाळी मी शिमला मिरचीची भाजी केली नाही. पण मग संध्याकाळी बघितलं तर शिमला मिरचीसाठी यांना फोन करून विचारलं, तुम्ही डाळ टाकलेली होती? तर ते बोलले की नाही, मी विसरून गेलो. आणि मग आता झाली ना फजिती. मग वेळेवर मी काय केलं, पटकन कुकर लावला. मागच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, असं झालं ना तर पटकन 2-4 शिट्ट्या देऊन टाकायच्या, हरभऱ्याच्या डाळीला शिजून जाते. आणि मी कुकर काढला ना तर कुकरचा खूप प्रॉडक्टिव्ह उपयोग करते. 2-3 भाज्या मी त्या कुकरमध्ये करतेच करते. म्हणजे मग तो घासल्याचं आपल्यालाही समाधान लाभतं. एवढं मोठं भांडं काढायचं, त्याला घासायचं म्हटल्यानंतर एकाच गोष्टीसाठी, तसं मी करत नाही. मग ती शिमला मिरची छान मस्तपैकी ना कापून एक बाजूला ठेवलेली आहे आणि डाळही शिजवून घेतली आहे. आणि म्हटलं आता चला लगेचच दुसरा पदार्थ कुकरला लावणार आहे मी. म्हटलं भात लगेच कुकरला लावून देऊ. तर माझी किमया पण आलेली होती स्कूलमधून. मग म्हटलं चला तिलाही थोडाफार नाश्ता दिला पाहिजे, तर मग तिचंही दूध एक बाजूला तापत ठेवलं, भाताचा कुकर लावून दिला. त्याच्यानंतर ना मग म्हटलं ना आता शिमला मिरचीची भाजी ना आपण करून घेऊ. आणि एक बाजूला काय केलं, मी लगेचच दूध तापेपर्यंत आहे ना वरणाचं सामान जमा केलं. एरवी काय करते माहिती आहे का, म्हणजे ॲक्च्युली मला वरणाचं सामान तसं जमा करण्याची आवश्यकता नसते. पण मग लसूण निवडलेला होता, तर मग मी त्याला आहे ना उगाचच ठेचत बसा आहे. आणि माझं एक आहे बरं का, म्हणजे मला तुम्ही ह्या बाबतीमध्ये ना नावं ठेवलं तरी चालेल, पण मी ना कमीत कमी भांडे काढण्याचा प्रयत्न करते. उगाचच आहे ना तो खलबत्ता मुसळी काढत बसायची. त्याच्यापेक्षा मी काय करते, लसूणसुद्धा आहे ना आपली पकड असते ना त्याच्यामध्येच ठेचून घेते. आणि एक्स्ट्राचं एक छोटी प्लेट वेगळी काढायची ना, तर ते त्याच्यापेक्षा आहे ना ते सगळं सामान आपलं पोळीपाट असतं ना, तर तो मी उलटा करून ठेवते चपात्यांवर ना, तर त्या मागच्या बाजूला ते सगळं सामान वरणाचं मी जमा केलेलं आहे. आणि अशी माझी सवय आहे, मला कमी सामानामध्ये म्हणजे कमी भांडे निघतात, तर आपल्याला पण घासायला म्हणजे कंटाळवाणं वाटत नाही. तर त्याच्यासाठीच कमी भांडे काढायचे आणि कमी दमायचं, असा माझा एक फॉर्म्युला आहे. तर म्हटलं चला आता वरणाचं सामान जमा झालेलं आहे, डाळ धुवून झालेली आहे.
तर मग एका बाजूला आहे ना भात दमत होता, कारण मला वरण नाही ना याच्यामध्ये टाकायचं होतं, कुकरमध्ये टाकायचं होतं. तर मग मी म्हटलं चला शिमला मिरचीची भाजी करून घेऊ. आणि ही शिमला मिरचीची भाजी सध्या आम्हाला खूप आवडायला लागलेली बरं का. कारण शिमला मिरचीला आहे ना स्वतःची अशी काही चव नसते, पण डाळ टाकून शेंगदाणे घालून जर केली ना शिमला मिरचीची भाजी तर खूप सुंदर होते. आणि माझी पद्धत आहे ना कशी आहे, मी तेल टाकलं की त्याच्यात जिरे, मोहरी आणि लसूण याचा मस्तपैकी तडका देते. थोडंसं आहे ना कढीपत्ता असेल तर तो टाकायचा, ऑप्शनल आहे कढीपत्ता. आणि त्या तेलामध्ये जसं आपण कांदा परततो ना, तर कांदा, लसूण याच्याबरोबर आहे ना मी आपली हरभऱ्याची डाळ आपण परतायला घालतो. तर आता मी तीच टाकते आणि ते हरभऱ्याची डाळ, कांदा याच्याबरोबर आहे ना मी शिमला मिरची पण टाकून देते. म्हणजे तेलामध्ये आहे ना खूप छान मस्तपैकी परतल्या जाते. जसं आहे ना वांग्याची भाजी आपण करताना वांगे कसे तेलामध्ये परतून घेतो, तर ते खूप अशी छान भाजी लागते त्याची. म्हणजे थोडक्यात भाजीचा नियमच आहे, की कुठलीही भाजी बिना पाण्याची तेलामध्ये छान परतली ना, तर तिची स्वाद खूप छान लागतो. तर त्याच पद्धतीने मी शिमला मिरची छान मस्तपैकी तेलामध्ये नुसती परतून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला जे मसाले आवडतात, जसं मी आता लाल तिखट टाकते, एव्हरेस्ट मसाला असेल तर तो टाकते, हळद हे टाकायचं आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ना मी 3 छोटे चमचे, म्हणजे आपला जो मिरची मसाल्याच्या डब्यामधला छोटा चमचा असतो ना, तर ते 3 फक्त चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचं. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं. आणि ना डाळ आणि शिमला मिरची थोडीशी अशी चांगली एकजीव झाली पाहिजे आणि शिजल्या गेली पाहिजे, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि 8 ते 10 मिनिटामध्ये छान मस्तपैकी शिमला मिरची ना शिजून येते. आणि शिमला मिरची शिजताना पण आहे ना थोडासा आहे ना हे करायचं आपलं लागली पाहिजे ती खाली कढईला, मग आहे ना खूप छान चव लागते. आहा! एकदम मस्त. आणि शिमला मिरचीमध्ये होते तुम्ही बघत असाल तर मी मधल्या काळामध्ये लगेचच वरणही टाकून दिलेलं आहे. म्हणजे तेही एक काम माझं हातावेगळं झालेलं आहे आणि आता मी चपात्या करायला सुरुवात केलेली आहे. तर तिन्ही पण गॅसचा किंवा बर्नरचा मी उपयोग करते. त्याच्यामुळे काय होतं, की एका वेळेस 3 गोष्टी होत आहेत माझ्या. तर काय होतं, आपला वेळ वाचतो आणि दमल्यासारखं होत नाही. आणि तुम्हाला मी सांगते ना, हे जवळपास मी 20 मिनिटंसुद्धा खूप होतात मला. फक्त आहे ना, काय होतं कधी-कधी कुकरमधून भात काढायचा असतो. त्याच्यानंतर भाजीचं काही थोडंफार कमी जास्त असलं ठेवायचं असतं, जे आपण सामान घेतो. ते मी लगेचच रिकामं करते, कारण छोटा किचन आहे माझा. तर जसं आपण सामान कमी करू, तेवढं आपल्याला आहे ना किचनमध्ये सुचतं. तर मग त्याच्यामुळे मी काय केलं, आता छान मस्तपैकी शेवटचा माझा मेनू राहिलेला आहे चपात्या. आणि बघा चपात्यांचं पीठ जे आहे ना, ते जास्त वेळ म्हणजे सगळ्यात शेवटी मी चपात्या करते, असा माझा नियम आहे. तर चपात्यांचं पीठ छान मुरलेलं आहे. त्याच्यामुळे ना चपात्या पण एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि छान अशा टम्म फुगतात माझ्या चपात्या. आणि मऊ पण राहतात. त्याच्यामुळे खायला पण अशी मस्तपैकी मज्जा येते. तर चला माझ्या चपात्या वगैरे झालेल्या आहे आणि आता आपल्याला मस्तपैकी किचन आटोपून घ्यायचं आहे. कारण आपल्याला वेळ पण द्यायचा आहे आपल्या लेकरांना. आणि तुम्ही बघत असाल स्पर्शूची माझ्याभोवती लुडबुड चाललेली होती. तिचं चाललेलं होतं की तू मला घे, त्याच्यामुळे मला कुठल्याही परिस्थितीमध्ये पटकन हे सगळं आटोपून घ्यायचं होतं. आणि तिलाही घ्यायचं होतं, कारण तिला सारा दिवसभर आहे ना घरामध्ये खूप बोर होतं. तर तिला थोडासा बाहेरून फेरफटका मारून आणला ना, तर तिचंही मन फ्रेश होतं. तर मग किट्टूला बोलले, बाळा तू तिला जरा वेळ सांभाळ काहीतरी करून. तर तिने तिला शेवला नादवलं जरा वेळ. तरी तिचं येणं जाणं चाललेलंच होतं. तर एक बाजूला पटकन मस्तपैकी मी किचन क्लीन करून घेतला. भांडे सगळे बेसिनमध्ये ओढून घेतले, खरकटं काढून घेतलं. आणि कसं आहे गॅस शेगडी व्यवस्थित क्लीन करून घेतली, म्हणजे कसं रात्रीच्या वेळी झुरळ वगैरे असं क्लीन केलं ना, तर झुरळ वगैरे होत नाही. तर मग त्याच्यानंतर म्हटलं भांडे घासायला सुरुवात केलेली आहे मी. तर भांडे वगैरे सगळे माझे व्यवस्थित स्वच्छ घासून झालेले आहे. आणि आता म्हटले फॅन चालू करून दिला मी, म्हणजे मग ते सुकल्या गेले. आणि उन्हाळा आहे तर पटकन सुकून पण जातात भांडे. आणि ते छान मस्तपैकी मी ट्रॉल्यांमध्ये पण लावून दिले. किचन सगळा माझा कोरडा केला. आणि बरोबरच त्याच्याबरोबर आहे ना, म्हणजे किचनवरचं पाणी काढून आहे ना, किचन सगळा कोरड्या कपड्याने
क्लीन केला आणि बरोबरच आपल्या ज्या ट्रॉल्या ज्या आहे तर ट्रॉल्यांवरून पण मी पटकन एक हात मारून घेत असते. तर तसं छान मस्तपैकी हात मारून घेतलं म्हणजे कसं स्पर्शू खाते वगैरे तर ते हात ट्रॉल्यांना लागतात ना, तर मग रोजच्या रोज पुसलं तर मग त्याही क्लीन राहतात. तर आता माझं सगळं किचनवरचं काम आटोपलेलं आहे आणि माझ्या स्पर्शूला आणि किट्टूला घेऊन मस्तपैकी मी आता बाहेर जाणार आहे फिरायला आणि लेकरं बघा किती मस्तपैकी आनंदित आहे. तर माझी स्पर्शू बघा कशी मस्तपैकी चालते, आनंद घेते. तर मस्त फिरून आलेलो आहे आम्ही आणि ना किट्टूच्या मैत्रिणी खेळत होत्या. तर ते मस्तपैकी दही दूध भात राज्य खेळतायत. तर ते बघून आहे ना म्हणजे मलाही माझ्या लहानपणाची आठवण आली. तर आम्ही खूप दही दूध भात राज्य खेळायचो. आम्ही 20-20, 25-25 मिनिटं डावच देत नव्हतो. खरंच लहानपणाची आठवण आली. लहानपण देगा देवा. आणि विषामृतसुद्धा मी खूप खेळलेली आहे. तर खिमया आणि तिची मैत्रीण बघा कशा आहे ना बेडूक उड्या मारतायत. तर आम्ही एवढं विषामृत खेळायचो की बस कधी. तर खेळून वगैरे झालेलं आहे आणि आता वरती आलेलो आहे आम्ही आणि किमयाची ना खरं तर ओरल आणि रिटन एक्झाम चालू होणार आहे आता. तर म्हटलं चला तिचा थोडासा अभ्यास पण घेतला पाहिजे. तर तिची ना पोएम रीडिंग करून घेत होते मी कारण तिचा मराठीचीच पेपर होता. तर रीडिंग आणि पाठांतर पण करून घेत होते. तर ती बोलून दाखवत होती तर तिला मी म्हटलं मला कृती पण करून दाखव. तर पोएम तिची चांगली लर्न होती. तर ते झालं मग म्हटलं चला तोपर्यंत किट्टूचे बाबा पण ऑफिसवरून आले. मग सगळं स्वयंपाक जो होता वरण वगैरे ते छान मस्तपैकी गरम केलं आणि म्हटलं चला आता जेवायला बसू. आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असते रात्रीची वेळ ही आमची संपूर्ण दिवसभराचं जे असतं ना ते म्हणजे फॅमिली टाईम म्हणतो ना आपण तर तसं असतं. आम्ही आता मस्तपैकी छान जेवायला बसणार आहे आणि छान मेनू बनवलेला आहे आजचा. वरण भात, शिमला मिरचीची भाजी, चपाती आणि येता येता आहे ना यांनी फरसाण आणलेला होता. तर चला तुम्ही आमच्याबरोबर जेवायला. तर काय मग प्रॉपर मॅनेजमेंट, टाईम टेबल आणि वेळेचा सदुपयोग जर केला तर कसं थकायलाही होत नाही आणि आपल्यालाही फ्रेश आणि आनंदी वाटतं. व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.